नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे. या संदर्भात आज आपण अपडेट पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. तर नुकसानग्रस्त होऊन देखील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून म्हणजे 2021 पासून राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. यापूर्वी आपण अपडेट घेतलं. फेब्रुवारी महिन्यात ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्यात आलं होतं. गेल्या महिन्यात सुद्धा किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या थकीत पीक विमा वितरित करण्यात आला. यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024, रब्बी हंगाम 2024मध्ये ₹1,000पेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मंजूर केला. परंतु बरेच सारे असे भाग आहेत की ज्या भागामध्ये 2022-23मध्ये आणि 24मध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झालेले होते आणि ज्या राज्यामध्ये कॅप ॲड आणि कॅप मॉडेलनुसार जी योजना राबवली जाते, यामध्ये बहुतांश मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आता आपण जरी पाहिलं तर सोलापूरमध्ये एका शेतकऱ्याला रक्कम दाखवते ₹73,000, परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावर आली नाही आणि पीक विमा कंपनीकडे विचारणा केली जात असताना किंवा PMFBY तक्रार दाखल केली जात असताना राज्य शासनाने पूरक अनुदान मिळाल्याशिवाय ही रक्कम वितरित केली जाणार नाही, अशा प्रकारची उत्तरं दिली जात होती. अखेर याच योजनेच्या अंतर्गत 110% पेक्षा जास्त नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेले पूरक अनुदान, याचबरोबर इतर योजनेच्या अंतर्गत इतरही वर्षाच्या पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे. याच्या संदर्भात सर्व GR निर्गमित करून या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. एकंदरीत कोणत्या कोणत्या वर्षाला पीक विमा मिळणार आणि कोणाला याच दिलासा मिळणार आहे ते देखील सविस्तरपणे पाहूया. मित्रांनो, याचमध्ये पहिला GR आपण या ठिकाणाहून पाहू शकता की पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022, रब्बी 2022 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% पेक्षा जास्त नुकसानीच्या भरपाईसाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा कंपनीला अदा करावा याची दत्तव्य रक्कम 18,58,08,947 एवढी रक्कम वितरित करायला मंजुरी दिली आहे. आता 2022-23मध्ये खरीप पीक विमा ही ऑफ इंडियाच्या माध्यमातून जी पीक विमा योजना राबवली गेली होती, याच्यामध्ये पीक विम्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 110% पेक्षा जास्त नुकसान दाखवले होते, अशा शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी 18,61,00,000 मागणी करण्यात आली होती. ज्यापैकी 18,58,80,000 पीक विमा वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दुसरा निधी देण्यात आलेला आहे पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा अनुदानाकरिता 12,70,067 एवढी रक्कम वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ही रक्कम पीक विमा कंपनीकडे या ठिकाणी वितरित केली जाते. यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022मध्ये राज्य हिस्सा पीक विमा अनुदानाकरिता 39,03,855 एवढी रक्कम पीक विमा कंपनीला अदा करण्यात येणार आहे. आता 2022मध्ये खरीप हंगाम 110% पेक्षा जास्त नुकसान यांच्यामध्ये पीक विमा माध्यमातून राज्य हिस्साच्या दोन्ही पीक विम्या वितरित करण्यात आलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक
पीक विमा वितरण या संदर्भातला अपडेट. तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.